जुन्या काळात काही शकुन मानले जायचे. या व्हिडिओमधील शकुन व स्वप्न हे समाजमान्य आहेत. पूर्वीच्या काळातील काही परंपरा व रूढी समाजाला व माणसांना नात्यात गुंफून ठेवण्याचे काम करत असे. असेच काही शकुन व त्याचा अर्थ आज आपण या व्हिडिओतून समजून घेऊया. समाजात कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा या व्हिडिओचा हेतू नाही. केवळ मनोरंजन व जुन्या काळातील लोकांच्या भावना व त्याचे ज्ञान म्हणून हा व्हिडिओ समजून घ्यावा. टिटवीचे घरासमोर ओरडणे किंवा घरावरून उडताना ओरडणे व ते ऐकणे, याचा अर्थ आपल्या घरातील व्यक्तीचा विरह आपणास मिळणे, घरातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होणे. टिटवीला व तिच्या ओरडण्याला समाजाने अपशकुनी मानले आहे, पण याचे सत्य वेगळे आहे. टिटवी या पक्षाच्या पायांच्या बोटेच्या रचनेमुळे हा पक्षी झाडावर बसू शकत नाही, त्यामुळे त्याचे घरटे देखील तो झाडावर बनवू शकत नाही. म्हणून हा पक्षी घरटे नेहमी जमिनीवरच छोट्या छोट्या दगडांना एकत्र जमा करून हा पक्षी आपली अंडी त्यामध्ये ठेवतो. दगड आणि टिटवी यांची अंडी जवळपास सारखीच दिसतात. साप, मांजर, कुत्रा किंवा आकाशात फिरणारे इतर प्राण्यांपासून अंड्याचा बचाव व्हावा म्हणून टिटवी आपले घरटे नेहमी दगडांच्या आसपास बनवते. टिटवीच्या पिल्लांना इतर प्राण्यांपासून धोका होऊ नये म्हणून हा पक्षी त्याच्या कर्णकर्कश आवाजाने इतर प्राण्यांना हैराण करून सोडतो व आपल्या पिल्लांचे रक्षण करतो. पण बऱ्याच वेळा या पक्षाची पिल्ले इतर प्राण्यांमुळे मरण पावतात. आपल्या पिल्लांपासून त्याला विरह सहन करावा लागतो म्हणून हा पक्षी जीवाच्या आकांताने ओरडत असतो. हेच ते माणसांसोबतही करतो. आपल्या घरावरून उडताना ओरडणे म्हणजे आपल्याला एक प्रकारचा संदेशच असतो. त्यामुळे आपण नक्कीच आपल्या घरच्यांची काळजी घेऊ शकतो. तवा हसणे याचा अर्थ घरी पाहुणे येणे. अचानक तळहाताला खाज येणे तर अचानक लक्ष्मी मिळणे म्हणजेच पैसे मिळणे. आपल्यासमोर असलेल्या कुत्र्याचं फडफडणे, बोलत असलेल्या गोष्टी खऱ्या होणे किंवा खऱ्या असणे. लहान मुलाने घरात अचानक झाडू मारणे तर पाहुणे येण्याचा संभव असतो. तळपायाला खाज येणे तर कुठेतरी जाण्याचा योग असतो. उजवा डोळा फडफडणे त्यावेळी आनंदाची बातमी मिळते किंवा डावा डोळा फडफडणे तर त्यावेळी वाईट बातमी किंवा विनाकारण भांडण होणे. परंतु काही लोकांच्या बाबतीत डावा किंवा उजवा कोणताही डोळा फडफडला तरी वाईट बातमी किंवा विनाकारण भांडण होणे असे होत असते. घरावर कावळ्याचे कावकाव करणे याचा समज पाहुण्यांचे आगमन होणे असा आहे, परंतु याचा खरा अर्थ वेगळा आहे. घरावर कावळा ओरडत असेल तर आपले पितृ समाधानी नाही असे समजावे. त्यामुळे कावळ्यांना स्वच्छ भांड्यात पाणी व अन्न खायला द्यावे. असे केल्याने आपले पितृ शांत होतात. उंबरठ्यावर शिंक येणे म्हणजेच लक्ष्मी नाराज होणे. नवीन झाडूची पूजा करणे म्हणजेच लक्ष्मीची पूजा करून आपल्या घरात तिचे स्वागत करणे. लहान मुलाचा दात पडला असता गरोदर स्त्रीच्या घरावर फेकणे. त्या घरातील स्त्रीला मुलगा होणे म्हणजेच त्या घराचा वंश वाढणे असा समज होता. नारळ पावणे, नारळ फोडताना खराब निघाले की देवाला अर्पण झाले असा समज होता. पूजा करताना नेहमी कोणी घरात येणे. आपण पूजा करत असताना साधू भिक्षा मागण्यास येणे किंवा गाय अथवा कुत्रे दारासमोर येऊन उभे राहणे म्हणजेच आपल्यावर देवाची विशेष कृपा आहे असे समजावे. अशा वेळी नक्कीच दारी आलेल्या साधूला भिक्षा द्यावी व प्राण्यांना जेवण द्यावे. घरातून बाहेर पडल्यावर घुबड दिसणे. घुबड हे देवी माता लक्ष्मीचे वाहक आहे. आपणास घराबाहेर अचानक घुबड दिसले तर समजावे की आपल्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. मुंग्यांना गोड चूर्ण खायला टाकणे. गव्हाचे पीठ व साखर एकत्र करून आपण मुंग्यांना खायला टाकले की आपली प्रगती होते. आपल्या घरात अन्नधान्याची कमी होत नाही. चिमण्या मातीची आंघोळ करताना पाहणे. चिमण्या मातीमध्ये गोल गोल फिरत असताना पंखांच्या मदतीने स्वतःवर माती फेकतात. यालाच कोरड्या मातीची आंघोळ असं बोललं जातं. जर असं तुमच्या दृष्टीस पडलं तर समजून घ्यावं पाऊस होणार आहे. आईच्या साडीचा पदर बाळावरून उतरवणे. बाळाची दृष्ट काढण्याचा हा एक प्रकार आहे. आपलं बाळ किती सुंदर आहे व स्वतःच्या बाळाचं कौतुक आईला हे विशेषच असतं. बाळ हे आईच्या सहवासात जास्त असतं व त्याच्या गुणांचं तिला खूप कौतुक वाटतं. अशा वेळी आईचीच तिच्या बाळाला चांगली नजर लागते. बाळाला त्रास होऊ नये, तो रडू नये, त्याला लागलेली चांगली दृष्ट काढून टाकण्यासाठी आई आपली स्वतःच्या साडीचा पदर बाळावरून उतरवत असते. स्वप्नात एखादी हयात असलेली व्यक्ती मरण पावणे असे जर होत झाले तर त्या व्यक्तीचे आयुष्य वाढते किंवा तिच्यावर आलेले संकट दूर होते. उचकी लागणे म्हणजेच कोणीतरी आपली आठवण काढत आहे असं समजावे. स्वप्नात फणा काढलेला काळा नाग दिसणे. आपल्यावर मोठं संकट येणार आहे असे संकेत असतात. स्वप्नात सफेद रंगाचा साप दिसणे म्हणजेच लवकरच आनंदाची बातमी मिळत असते. कोणताही पक्षी त्याचं घरटं तयार करत असताना दिसलं तर मनात केलेली इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पहाटे 3 ते 4 वाजता सुमारे जाग आली तर समजावे आपल्यावर देवाचा आशीर्वाद आहे. अशा वेळी नक्की 5 मिनिट का होईना परंतु देवाचे नामस्मरण करावे. दारी लावलेली तुळस बहरणे. ज्या अंगणातील तुळस बहरलेली असते त्या घरात वैभव, सुख, समाधान, शांतता प्रस्थापित होते. त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.
अचानक बहरलेली तुळस कोमेजून जाणे, त्या घरात आजार व मानसिक तणाव, भांडण तसेच आपसात मतभेद वाढतात. तर हे होते काही समाजमान्य शकुन व त्यांचा काही अर्थ. याचा आपल्या जीवनाशी कोणताही संबंध जोडू नये. केवळ मनोरंजन म्हणून व आपल्याला एक माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न.